चला 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 का पुसली आधी बच्चू साठी आणलं होतं तिने. अरे हो 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 हेलो हेलो. अरे बॅग आमची. ए असं काही नाही आता तू आजारी आहे आज तुला बरं नाहीये ना. बरं म्हणजे आता सर्दी कुठे. बस 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 शांत हो शांत हो शांत हो शांत हो शांत हो. हाय गाईज वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग. अरे बापरे वेलकम केलेला आहे आमच्या लॅपटॉप. तर गाईज आज आहे 31 आणि 31ची आम्ही आज पार्टी करणार आहे. सो मी इकडे आली आहे आईकडे. आम्ही पार्टी करायची ना मस्त. आता आम्ही मस्त पार्टी करणार आहे त्यासाठी आलो इकडे. तो ब्लॉग कंटिन्यू बघा खूप मज्जा येणार आहे. पणजी ही ह्याला तुझी पणजी आहे का तू ह्यालाची पणजी आहे. तर आता जस्ट आलोय इकडे. आता पाणी वगैरे पितो आणि मग बोलतो. राईस इकडे चालली आहे बिर्याणीची तयारी आणि इकडे बघू शकता मी राईस टाकलेला आहे. आधी मी राईस शिजवून घेते आणि मग त्याच्यानंतर आणि बाकी मॅरिनेट करायला इकडे मी ठेवलं आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा चिकन मी मॅरिनेट करायला ठेवलं आहे. 1 तास तरी झाला असेल. आता हे करून घेते. इकडे आई मला मदत करते सगळं करायला. सो आता पटपट गेलं ते नक्की कमेंट करा. राईस बघू शकता मस्त असं चिकन मी ॲड केलं आहे आणि सगळे मसाले ॲड केलेत आणि छान आता थोडंसं एक वाफ येऊन देणार आहे. मग आपण भात ह्याच्यात ॲड करायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान मसाला एकजीव झालेला आहे मस्त. आणि इकडे आपला राईस आपण अर्धा कुक म्हणजे हाफ कुक केलेला आहे त्याच्यामुळे लगेचच वाफेवर हा राईस होऊन जाणार आहे. बिर्याणी मस्त होऊन जाणार आहे. तर मी बिर्याणीच का करतो तर मला बिर्याणी मस्त येते आणि नेहमी बिर्याणी छान होते कारण चिकन रस्सा किंवा मटन वगैरे करायचं तर अदरवाईज आपण करतोच. पण बिर्याणी हे म्हणजे आमचं काही असेल नाही का सेलिब्रेशन काही करायचं असेल तर आमची बिर्याणीच असते. सो बिर्याणी करतोय आणि दोघी बहिणी पण बाहेर गेल्यात. सो भाऊ आहेत आणि बघतायत मस्त गोलमाल 3 लावला आहे तो एन्जॉय करतायत भाचीसोबत. सो चला मग ब्लॉग कंटिन्यू बघा आणि छान आजचा दिवस छान चालला आहे. मस्त आल्यानंतर गप्पा वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर करायला घेतलेलं आहे. सो आता मी ते गॅस स्लो करून थोडंसं वाफ देणार आहे कारण चिकन आपण शिजवून घेतलेलं नाही आहे. तर इथे मला पिलूनी टिकली लावली. सो इथे पिलूनी टिकली लावली होती मला अशी. कमेंट करा मला कशी वाटते एवढी मोठी टिकली. छान वाटत असेल तर नक्की कमेंट करा. आणि आता येतील मिस्टर पण ऑफिसला गेले ते येणार आहेत. आई तर काही येत नाहीत तिकडे म्हणजे नाही का जास्त घर आणि त्या मग सो त्या आता त्यांना स्वयंपाक करून आलेली आहे दुपारचं केलेलं आहे भरपूर. सो त्या काही येणार नाही. पिलूचे बाबा येतील त्यांचं ऑफिस वडगावलाच आहे. सो ते इथून येतील लवकर आणि मग मी जेवू वगैरे आणि मग पुन्हा घरी जाऊ. सेलिब्रेशन काहीतरी म्हणजे बघायलाच पाहिजे असतं इकडे यायचं. तर चला मग घे याला घे 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 वर टाक मार हेला घे घे वा वा घे घे चल. जाऊ दे काही नाही हा घे 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 लवकर हेला. नाही घाबरली काही नाही बच्चू काही नाही झालं. गुड गर्ल शानी आहे. चल आण काही नाही बलून होता फुटला तो काही नाही. जा घे चल. बघ दीदी खेळती. अगं हा फुटणार नाही सोन्या. हा घे हा मार तू मार माझ्याकडे टाक ना माझ्याकडे. हा वा 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 घे हेला. घाबरली जा गं शाना बा. अरे घे हेला घे घ्यायचं टाक घे हेला घे. तू घे पिलू घे पटकन घे टाक. घे आदर घे हा घे वा घे आता ती जास्तच घे याला घे शानी गो याला टाकाय माझ्याकडं. आहा घे याला घे मग अशी मस्त
घे 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 ह्याला घे ह्याला घे ह्याला घे 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 घाबरली ती मागासपासून. टाक चल. हा टाक. आता ज्याच्याकडून पडेल ना त्याने एक चॉकलेट द्यायचं. हा हा काय हे नाही ते नाही चॉकलेट द्यायचं. तुझ्याकडं हे बघ तुझ्या गल्ल्यात पण पैसे आहेत, आईकडे पण पैसे, अण्णांकडे पण पैसे, माझ्याकडे पण पैसे. हा चला ज्याच्याकडून पडेल त्याने चॉकलेट द्यायचं. हा पण ठीक आहे ना जस्ट टाक चल चल. ए अण्णांकडे टाक अण्णांकडे टाक अण्णांकडे टाक. अण्णा घ्या मग नाही तर तुम्हाला चॉकलेट द्यायला लागेल आम्हाला. अण्णांकडे जातच नाही आई. तू आउट तू आउट. अण्णा लगेच टाक. तू तू आउट. हा आता आली 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 ती आली आली. खाली टाक खाली टाक. घे घे ह्याला घे घे ह्याला घे 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 ह्याला घे ह्याला घे. हा घे घे हा घे 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 बघ कशी तोंडाने मारती. टाक ह्याला घे घे ह्याला घे. वा वा वा. ती बघ ना तिला कळतं की आता भिंतीला चिटकलं की फुटणार आहे. घे ह्याला घे 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 घे. मार मार तोंडाने मार मार हा मार 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 ह्याला ह्याला मार. घे 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 लवकर चल. हा हा घे घे घे. धर 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 धर. घे 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 ह्याला. बघितला हा मसाला आपण करून घेतला. आता मी हे साईडला काढून घेतलं आणि आता आपण दम लावतो. सो आता मी आधी राईस टाकलेला आहे थोडा आणि मग आता थोडं पुन्हा चिकन मग राईस चिकन राईस असं करून लेअर लावून घ्यायचे आहेत आपल्याला. सो सगळे अशाच प्रकारे करतात. थोडी थोडी कायकांची करण्याची पद्धत वेगळी आहे. सो आता हे चिकन आपलं नॉर्मल मस्त मीडियम शिजलेलं आहे. सो आता आपण हे कंटिन्यू करूया. तर गाईज बघू शकता मस्त आपण लेअर लावलेत आहे आणि आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि पुदिना मी थोडासा टाकलेला आहे त्याचा पण वास. आणि आता आपण 10 मिनटं ही अशी बंद ह्याच्यात ठेवूया बारीक गॅसवर स्लोमध्ये. होऊन जाईल आपली बिर्याणी कारण राईस पण हाफ शिजलेला आहे चिकन पण शिजलेलं आहे. सो 15 ते 20 मिनटामध्ये बिर्याणी रेडी. तर गाईज आता जेवायला घेतलं आणि तुम्हाला सांगितलंच की मस्त बिर्याणी केलेली आहे. आता हे आले गाईज या जेवायला. या जेवायला गाईज वेलकम बॅक अ न्यू व्लॉग. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. तर आज आहे 31st फर्स्ट डे 1 जानेवारी आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर माझ्या व माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. कालचा व्लॉग आपण एंड केला नव्हता सो मी मुद्दाम एंड नाही केलेला कारण मला तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि देवाच्यांनी हीच प्रार्थना आहे की तुम्हा सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण हो. तुम्हाला हे वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं आणि हेल्दी जावं. तर गाईज आज आहे 1 जानेवारी आणि सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा. 31st कालचा व्लॉग तुम्ही पाहिलाच आणि तर तो व्लॉग मी एंड नाही केला ह्यासाठीच कारण मला तुमच्याशी पुन्हा गप्पा मारायच्या होत्या म्हणून मी हा व्लॉग आज पुन्हा एंड करायचं आणि बोलायचं होतं त्याच्यामुळे मी तो एंड केला नव्हता. तर गाईज 24मध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी चांगल्या पण झाल्या आणि खूप बऱ्याच गोष्टी वाईट पण झाल्या. तर त्यातली त्यात म्हणजे 2 गोष्टी ज्या मला खूपच खटकल्या होत्या त्या म्हणजे एक म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल खूप ग्रो झालं आणि ग्रो झालं त्याच्यासोबत इतक्या ग्रो झालं आणि ठापकेनी पडल्यासारखं झालं की जसं की नजर लागल्यासारखंच झालं. म्हणतात या गोष्टी अंधश्रद्धा आहे किंवा अंधविश्वास आहे पण नाही आहे. मला नाही माहिती काय नजर लागल्यासारखंच झालं की ग्रो झालं चॅनल आणि त्याच्यानंतर ग्रो होताच माहीत नाही माझ्याकडून एक चूक झाली की कॉपीराईट त्या चॅनल म्हणजे त्या व्हिडिओवर आलं आणि रात्रीतून चॅनल ठापकेने उडून गेलं. सो ठीक आहे मी त्या गोष्टी म्हणजे आत्ता मला ते मी खूप कॅज्युअल घेतलं आहे पण 3 दिवस माझ्यासाठी खूप बेकार होते आणि खरंच मला सहन नाही झालं कारण मी ते ग्रो होण्यासाठी खूप ट्राय केलं किंवा खूप ठिकाणी आम्ही एक्सप्लोअर केलं खूप ठिकाणी फिरलो आहे म्हणजे नाही का माहिती ते मला माहिती की मी काय काय केलं त्या चॅनलला ग्रो होण्यासाठी. आणि सेकंड म्हणाल तर मला ॲक्च्युली थायरॉइड आहे आणि थायरॉइडमुळे कसं होतं बऱ्याचदा
प्रेग्नेन्सी राहिल्यावर कळत नाही. तर तसंच माझं झालं होतं. प्रेग्नेन्सी राहिली होती आणि ती मला कळलीच नाही आणि त्याच्यामुळे मला थोडं माझं मिसकॅरेज झालं. तर ह्या 2 गोष्टी माझ्यासोबत खूप म्हणजे खूपच वाईट झाल्या आणि ते मी आता खूप कॅज्युअल घेते, मी हसते, बट तेव्हाचा तो काळ खूपच डेंजर होता. आणि आता हसते का तर नव्याने सुरुवात करणार आहे आणि ते त्या 24ला टाटा बाय बाय, ते तसं कोणासोबतच होऊ नये. तर चला आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात करतोय.